नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। अरे एकच बार माणसं कर्नाटक हॉल मध्ये अपन महाप्रसाद का आयोजन किया है। के सामने कर्नाटक हॉल में हमने महाप्रसाद का आयोजन किया गया है, तो सबसे विनती है कि महाप्रसाद का लाभ लेकर ही घर जाए। ज्यांनी बाहेर दिली त्यांच्याकडे जायची असेल त्यांनी स्टेज जवळ यायचं। इकडे ना कोपऱ्यात का थांबला इकडे अजून किती फ्रंट चालू कर। हा खेळ तुम्ही या ठिकाणी साई कृपा कॉम्प्लेक्सच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहात। आजच्या या शुभदिनी जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? काय संदेश म्हटलं तर ॲक्च्युली हे जे गणपती आणायची जे प्रथा होती ना, हे लोकमान्य टिळकांनी चालू केलं होतं आमच्यामध्ये एक एकता राहण्यासाठी। ते अजूनही कायम आहे। आम्ही ते बघतो हिंदू संस्कृतीमध्ये काय आहे, आणि सगळे लोक येऊन आमचे गणपतीचे आरती बोलतात आणि सगळे वेगवेगळे प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतात। ते खूप छान वाटते आणि एका फॅमिलीसारखा सगळे लोक येऊन आपल्या आपल्या घरातून सगळे स्वीट्स आणून सगळ्यांना वाटून हे करतात। ते खूप छान लागते आणि हे एक म्हणतात ना बहाणा आहे, म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र येऊन आपल्या युनिटी दाखवणं। आज गणरायांना या ठिकाणी तुम्ही काय मागणी मागितली? काय मागणी म्हटलं तर आता 20 वर्षापासून आम्ही इकडे राहतो। पहिल्यापेक्षा आता बघितलं तर आपल्या साई कृपा कॉम्प्लेक्समध्ये बरेच काय काय इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे। अजूनही छान होऊ द्या, आमच्यामध्ये शांती समृद्धी असू द्या आणि असंच एकता बनवून ठेवा, हेच एक हे आहे। युवकांना व युवतींना काय सांगू इच्छिता आजच्या शुभदिनी? आपले जे हे मॉडर्नायझेशन होते कल्चरचं, ते होऊ द्या, बरं आहे, दॅट इज डेव्हलपमेंट, यू नीड इट, बट ॲट द सेम टाइम अलॉंग विथ मॉडर्नायझेशन आपले जे हेरिटेज आहे, कल्चर आहे, जे ट्रेडिशन्स आहे, ते कंपल्सरी पालन करावं लागेल। सो हे देवाचं जे आहे ना, सगळे लोक एकत्रित येऊन करा आणि लहान पोरांना पण त्याच्यामध्ये एकत्रित करून घ्या। ओके, धन्यवाद। काय सांगाल राणे साहेब, आज मीरा भाईंदर शहरातील तमाम जनतेला गणेश उत्सवाच्या कशा शुभेच्छा? सर्वप्रथम या ठिकाणी साई कृपा कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी आपण आलेलो आहोत।
अतिशय चांगल्या प्रकारचं चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आज खरोखरच आपले सण साजरे होतात, फार मोठी गोष्ट आहे. आज हिंदुस्थानामध्ये आपले हे असे सण साजरे व्हायला पाहिजेत आणि हिंदू संस्कृती टिकायला पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबवलेला आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद मानतो आणि मी प्रत्येक या विभागामध्ये जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाने नक्कीच हजेरी लावतो. आमचे सहकारी चव्हाणसाहेब असतील, सचिन साळुंखे असतील, असे अनेक या ठिकाणी आमचे हितचिंतक आहेत. तर सर्वप्रथम मी यांना धन्यवाद मानतो आणि असंच त्यांच्याकडनं उपक्रम घडो ही मी शिवाजी महाराजांनी मीराबाईंच्या सुख समृद्धीसाठी काय सगळं करायला मीच हीच प्रार्थना करेन की मीराबाईंचे आमदार खासदार असतील, जनतेचे प्रतिनिधी असतील, यांनी जनतेच्या प्रती एक भावना व्यक्त करून चांगले सोयी, त्यांना पाणी असो, गटार असो, वीज असो आणि ज्या ठिकाणी बेकायदेशीर कामं जे होत आहेत आणि अधिकारी जास्तीत जास्त लक्ष घालावा त्या उद्देशाने प्रयत्न करावा. कारण दिवसेंदिवस नागरिकांचे जे प्रश्न असतील ते मिटत नाही आहेत, दिवसांनी जास्तच होत चालले आहेत. याचं कारण नेमकं आहे की जनतेच्या प्रतिनिधीचं लक्ष नाही असा माझा आरोप आहे. तर मला वाटतं त्यांना सद्बुद्धी देव हीच मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्याल हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. पहिले तर तो गणपती लालबागचा आहे समजा, आणि लालबागच्या गणपतीला खरंच 2 पाय आहेत. तसे पाहिजे प्रत्येक गणपतीला 2 पाय, पण तिथे एक श्रीमंतासाठी वेगळा पाय आणि गरिबांसाठी वेगळा पाय. ते व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओ व्हायरल ते आतापासून नाही होत आहेत, एक 5-10 वर्षापासून ती प्रथा चालूच आहे त्यांची. मेन गोष्ट तर त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या सभासदांची किंवा तिकडच्या मंडळाची चुकी नाही, ही इकडून जाणाऱ्या नागरिकांची चुकी आहे. कारण तुमच्या घरी जे गणपती बाप्पा असतात, तुमच्या गल्लीमध्ये जे असतात किंवा प्रत्येक मंडळामध्ये ते गणपती बाप्पा तिकडे पण आहेत. पण शेवटी काय प्रत्येकाची एक अंधश्रद्धा झालेली आहे जवळपास, की आम्हाला तिकडे गेल्याचं देव पावतो आणि हा देव पावत नाही. त्याच्यामुळे तिकडे जातात, त्यांचे धक्के खातात. कारण एका पायाला जे सेलिब्रिटी आहेत ते तिथे 15-20 मिनिटं सेल्फी काढतात, व्हिडिओ काढतात, ते सगळं चालतं. आणि एका पायाला म्हणजे मानेला पकडून फेकलं जाते. ही गोष्टी दिसत आहेत, हे नागरिकांची चुकी आहे. तिकडे तुम्ही जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. उगा तिकडे जाऊन तुम्ही स्वतःचा इन्सल्ट करून घेण्यापेक्षा आपल्या तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जे गणपती बाप्पा असेल तिथे जर तुम्ही नंबर 1 तिथे जर गर्दी कराल तर ते जास्त फेमस होतील, तिकडे जाऊन तुमचा इन्सल्ट करण्यापेक्षा. त्या ठिकाणी जे कमिटी आहे त्या लोकांनी या सर्व विषय झाला नाही पाहिजे म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे? ती कमिटी नालायक कमिटी आहे ती, आणि या कमिटीवर बोलण्यात पण तेवढे ते मोठे झाले नाही आहेत. कारण या कमिटीचे व्हिडिओ जे आहेत ते कमीत कमी 5-10 वर्षापासून व्हायरल होत आहेत, पण त्यांना कोणताही फरक पडत नाही. जर समजा आमच्याकडून काही चुकी झाली, कोणत्याही पक्षाकडून, संघटनेकडून असेल, मंडळाकडून जर चुकी होत असेल, जर समजा नजर चुकी होत असेल, जर 100ची गर्दी असेल, एकाकडून चुकी होते, जर ती तुम्ही चुकी सुधाराल तर समजू शकतात की ते माणसं आहेत. दरवर्षी तुमच्या त्या चुका होतात, दरवर्षी ते व्हिडिओ व्हायरल होतात. आता आमचं हे मंडळ आहे, पहिले आमचे मार्गदर्शक अनिल दादा यांच्या अध्यक्षतेखाली चालू होतं, आता श्रेयस हडकर यांच्या अध्यक्षतेखाली चालू होतं. अजून एक पण चुकी अशी झाली नाही किंवा आम्ही कार्यकर्त्यांना कोणते जे इथे पाय पडले आहेत त्यांना धक्काबुक्की काय होईल, असे कोणतेच व्हिडिओ व्हायरल होत नाहीत किंवा गोष्टी होत नाहीत. जर एवढं मंडळ मोठं आहे, जिथून लांबून लोक येतात, देशातून लोक येतात लालबागच्या दर्शनासाठी किंवा आम्हाला नवसाला पावतो म्हणून, तर तुम्ही त्याची प्रॉपर योजना केली पाहिजे ना. दरवर्षी येणार तुम्ही, एक पाय म्हणजे सेलिब्रिटीसाठी ठेवता, एक पाय म्हणजे तुम्ही लोकांसाठी ठेवताय, त्यांना धक्काबुक्की करून हाकलताय. काय ही लोकांची चुकी आहे, त्यांची चुकी नाही. कारण त्यांना माहिती आहे ही लोक येतच राहणार, ज्या अंधश्रद्धा लोकांची जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत या गोष्टी होत राहणार. तुम्ही मीराबाईंचं नेतृत्व करत आहेत आज मनसेमध्ये, शहरातील सर्व तमाम जनतेला गणरायांच्या शुभेच्छा काय झाल्या? मी सर्वप्रथम सर्व मीराबाईंच्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आणि साई कृपा वेलफेअर असोसिएशनतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मी एवढंच सांगतो की लालबागला जाणं नाही जाणं हा तुमचा प्रश्न आहे, पण ज्या गोष्टी होत आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्यांच्या मोबाईलवर पोहोचत आहेत. आणि या काय मागच्या वर्षीचे किंवा 2-3 वर्षाची गोष्ट तर आता पण त्या गोष्टी झालेल्या आहेत. मला एवढं सांगायचं की तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या आजूबाजूला जे मंडळ असतील ती आपली मंडळ आहेत, मराठी लोकांनी उभी केलेली मंडळ आहेत. या मंडळांना मोठं करा, इथे तुमच्या नातेवाईकांना घेऊन या आणि या मंडळांना मोठं करा. तिथे जाऊन गर्दी करणार 14-14 तास, 15-15 तास, 2-2 दिवस तिथे लाईन मध्ये तुम्ही उभे राहणार आणि शेवटी जेव्हा त्या गणपती बाप्पांच्या समोर जाताय तिथे तुम्हाला धक्काबुक्की होते. तिथे जाऊन आपला अपमान करून तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये जे गणपती बाप्पा मंडळ बसलेले असतील त्यांना मोठं करा. तुमचे जे कोण लांबचे नातेवाईक येत असतील लालबागच्या दर्शनाला जायचं, त्यांना तुमच्या मंडळाचं दर्शन करा, तुमची मंडळ मोठी करा. संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये प्रसिद्ध असलेला साई कृपा कॉम्प्लेक्सचा राजा आज या ठिकाणी तुम्ही एकदम कुतूहलतेने भक्ती करत आहात. काय आनंद उपभोगतात? नक्कीच आनंद तर होत आहे. आणि साई कृपा कॉम्प्लेक्सचा इच्छापूर्ती या आम्ही यावर्षी त्याचं नाव दिलेलं आहे. कारण असे अनेक भक्त, गणेश भक्त जे आहे इथे या मंडळात येतात आणि भरपूर लोकांची इथे येणे इच्छा मागितली होती, त्यांची इच्छा इथे पूर्ण झाली. त्यामुळे आमचे कार्याध्यक्ष शुभम राणे यांनी ते नाव सुचवलं की इच्छापूर्ती आपण आपल्या गणपतीचं नाव ठेवूया, जेणेकरून लोकांनाही कळेल की बहुतेक जणांनी इकडे इच्छा मागितली तर इच्छा पूर्ण करणारा हा राजा आहे साई कृपा कॉम्प्लेक्सचा. आणि आनंद तो होतोच. प्रत्येक मला नाही, प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना, आज छोटे कार्यकर्ते जे 1 ऑगस्ट पासून हे तुम्ही जे दिसतंय तुम्हाला सगळं, हे आमच्या प्रत्येक एक छोट्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी
इकडे काम केलं त्याच्यामध्ये. इकडे तेव्हा कोण अध्यक्ष नव्हता, कोण उपाध्यक्ष नव्हता, कोण कार्याध्यक्ष नव्हता. इथे सगळे एक गणेश भक्त म्हणून सगळे रात्रभर थांबायचे आणि उभं केलेलं हे जे तुम्हाला डेकोरेशन दिसते, इव्हन बॅनर दिसतंय, एवढं काय मंडपाचं अर्ध काम इकडच्या पोरांनी केलंय, तेव्हा आनंद आहे. त्याचा कोण इथे तुम्हाला चुकीचं झालं, आमच्यासोबत असं झालं तसं नाही. हे आवडीने इकडची पोरं सगळी करतात आणि त्याबद्दल मी एक अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण सगळ्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं. मीरा भाईंदरच्या सुख समृद्धीसाठी, साईकृपा कॉम्प्लेक्सच्या सुख समृद्धीसाठी गणरायाकडे काय सगळं जातं? एवढंच सगळं करतो की समाजकंटकांचा नाश हो आणि इकडच्या जे आता सत्तेवर बसलेत त्यांना देवबाप्पा बुद्धी देव. आता राहिले त्यांचे 2-3 महिने, पण तरी त्याच्यानंतर सुद्धा जे कोणी निवडून येतील त्यांना आमचा गणपती बाप्पा त्यांना बुद्धी देव आणि चांगलं कार्य करण्याची त्यांना क्षमता देव. युवा आणि युवतींना काय सांगू इच्छितो? युवा आणि युवतींना आता का सचिनने तर सांगितलंच आहे की लालबागच्या राजाचं जे काय ते आहे, इकडे मीरा भाईंदरला पण मंडळ आहेत, मीरा भाईंदरला पण गणपती, आपल्या घरोघरी गणपती आहे. आपापल्या घरी गणपती बघा, उगीच तिकडे अपमान करण्यासाठी तिकडे जाऊ नका. लालबागच्या राजाची जी काय समिती आहे, काय आहे, शेवटी काय कुठेही गर्दी झाली तर थोडंफार त्या लोकांना काहीतरी ऍक्शन घ्यावंच लागेल, काहीतरी करावंच लागेल. त्यामुळे लोकांना कळलं पाहिजे की आपण उगीच तिकडे कशाला गर्दी करायची. गणपती घरचाही पावतो, 11 दिवस तिकडचा गणपती पावतो आणि बाकीचे दिवस काय घरचा गणपती पावतो का? नाही, 365 दिवस आपला गणपती आहेच ना, त्याची मजा घ्या. या मंडळाचे आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व हे झालेलं आहे. आज इच्छापूर्ती गणेश या ठिकाणी आले, अवतरले, सर्व काही इच्छा पूर्ण होत आहेत. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं गणेश उत्सव निर्मितीसाठी, त्या सर्व तुमच्या कमिटीला काय सांगू इच्छितो? मी मगाशी बोललो सगळ्यांचे, म्हणजे कमीत कमी आमचे 110 पोरं आहेत. आम्ही जेव्हा मंडळ हातात घेतला तेव्हा 5 ते 6 पोरं होतो, आता ती 110 पोरं आहेत आणि सगळ्यांचं एकूण एक त्याच्यामध्ये सहभाग आहे, खारीचा वाटा आहे. मी तर म्हणतो की मी फक्त येऊन इथे बसायचो, पण बाकीच्यांनी खूप काही कामं केले आहेत आणि त्याच्यामध्ये विघ्नही भरपूर आले. विघ्नही एवढे आले की होणार नाही होणार, दादा कसं होईल, हे होणार, संपणार नाही संपणार, खूप आम्हाला झालं होतं. पण शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही गणपती आला गणपती संध्याकाळी नाही सकाळपर्यंत पुन्हा रात्रभर काम करून हे डेकोरेशन संपवलं म्हणून. आणि आतापर्यंत आणि उद्या विसर्जनपर्यंत ही सगळी पोरं ते गणपतीसाठी काम करणार आहेत. कोण माझ्या वैयक्तिक साठी कोणी करत नाही. गणपती सगळे गणेश प्रेमी आहेत, गणपती प्रेमी आहेत आणि गणपती वेडे आहेत, त्यांच्या भक्तीमागे वेडे आहेत, त्यामुळे ती कामं सगळी करत आहेत. त्यामुळे मी प्रत्येक कार्यकर्त्याचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मंगल मूर्ती. काय सांगाल ताई, कशा पद्धतीने जनतेला शुभेच्छा देऊ इच्छिता गणरायाची? नमस्कार, माझं नाव अश्विनी प्रशांत शिर्के. माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मी या मंडळात लास्ट 3 to 4 years पासून काम करते ॲज इन सरचिटणीस म्हणून. आणि हा मंडळ खूप छान आहे, इकडली मुलं खूप छान आहे. मी इकडल्या मुलांना खूप काम करताना बघितलं आहे. सकाळ रात्र मुलं आपलं ऑफिस करून डेकोरेशनचे कामं करतात आणि इकडून मंडपात खूप कामं करतात, खूप मेहनत करतात आणि ती मेहनत तुम्हाला तशी दिसतच असेल. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की आता आमच्या मंडळात 110 मुलं आहेत, तर पुढे जाऊन 210, 310 अजून जास्त वाढ व्हावा आणि असंच आमचं मंडळ म्हणजे सगळ्यांना मोठं व्हावं. बस. गणपती बाप्पा. मोरया.